19 औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय मराठा पार्टीचे अधिकृत उमेदवार भरत पुरुषोत्तम कदम आहेत आणि आपला मेन जे अजेंडा आहे राष्ट्रीय मराठा पार्टीचा की भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, आरक्षण चालूच आहे. 5 वर्षाचं 10 वर्षात 75 वर्ष आरक्षण आहे, पण झोपडपट्टीतल्या लोकांना आणखी आरक्षण मिळालं नाही. परंतु मराठा असेल, मुस्लिम असेल, लिंगायत असेल, इतर ओपन जो काही समाज आहे तर ह्या समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. आणि ज्या मोदी सरकारने 10% आरक्षण ठेवलं होतं 10%, तर त्याच्याऐवजी 25% आरक्षण करा आणि मराठा असेल, मुस्लिम असेल, लिंगायत असेल, थोडक्यात ओपन जे काही समाज आहे त्या समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या आणि आरक्षण मर्यादा वाढवा. ह्याच्यासाठी भरत कदम पाटलाला आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. आणि आपण जे काही विचारलं जरांगे हा एक समाजाचा घटक आहे आणि राष्ट्रीय मराठा पार्टी ही जी आहे सर्व समाजाची मिळून एक मोठी पार्टी आहे, लक्षात घ्या. आणि याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची मान्यता आहे. आणि तुम्ही जे काही जरांगेबद्दल विचारलं तर जरांगेचा कुठलाही पक्ष नाही, एक समाजाचा माणूस म्हणून तो उपोषणाला बसला होता. आणि तिथं सगळ्या लोकांना आपल्या जीव घेण्याचा हल्ला झाला. तर मी दिल्लीला मी आंदोलन केलं 28 तारखेला आणि जरांगेने सुद्धा इथं आंतरवालीला 28ला केलं आणि तिथलं आंदोलन आम्ही शांततेत केलं. मी मुंबईला पोहोचलो आणि हे माहिती झाल्यानंतर मी डायरेक्ट आंतरवाली सराटीमध्ये गेलो आणि जे काही बहिणीवर आपल्या जे काही अत्याचार झाला, पोलिसांनी गोळीबार केला, लाठीमार केला, अक्षरशः अमानुष असं मारहाण म्हणजे काय दुश्मनाला केल्यासारखं ज्या इंग्रजीत राजवटीमध्ये जे झालं नाही ते आंतरवाली सराटीमध्ये झालं. आणि आमच्या सर्व राष्ट्रीय मराठा पार्टीचे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो आणि जाऊन जे काही पोलीस अधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असो, DYSP असो, जे कोणी असतील 250 जे कर्मचारी असतील त्यांना निलंबित करा. आणि मानव आयोगाकडे आम्ही आमच्या लिगल सेलचे, वकील सेलचे लोक सगळे नेऊन आम्ही ह्युमन राईट्सला सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे. आणि जरांगेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलेले आहोत. म्हणून एक जरांगे हा समाजाचा घटक आहे आणि राष्ट्रीय मराठा पार्टी ही सर्व संघटनेचे सर्व लोक मिळून आमची कार्यकारिणी तयार झालेली आहे. म्हणून आपल्याला आपल्या विनंती आहे की सर्व समाज बांधवांनी, सर्व मतदार भगिनीने भरत कदम यांना राष्ट्रीय मराठा पार्टीला आपण निवडून द्यावं हे आपल्या वतीने मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. 20 लाख मतदारांपर्यंत आम्ही पोहोचणार आहे आणि प्रत्येक माणसाकडनं 1 रुपया घेणार आहे. प्रत्येक मतदाराकडे आणि असे 20 लाख रुपये आम्ही जमा करणार आहोत. आणि ह्याच्यातून आपला खर्च या मोठे मनाने 1-1 रुपये सुद्धा दे भाऊ. राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आपण जे 1-1 रुपये आम्हाला राष्ट्रीय मराठा पार्टीला आपण निधी दिला पक्षनिधी म्हणून, त्याच्याबद्दल राष्ट्रीय मराठा पार्टीचा अध्यक्ष या नात्यानं पत्रकारांचं आणि आपल्या मतदार बंधू भगिनींचा आम्ही आभार मानतो. आणि असंच आम्हाला सहकार्य लावा आणि निवडणुकीसाठी भरघोस मदत करा अशी आपल्याला विनंती करतो. 5 रुपये झाले, याचे काय करणार? 5 मतदारांपर्यंत आम्ही पोहोचणार आहे आणि प्रत्येक माणसाकडनं 1 रुपया घेणार आहे. प्रत्येक मतदाराकडे आणि ह्याच 20 लाख रुपये आम्ही जमा करणार आहोत. आणि ह्याच ह्याच्यातून आपला खर्च भागणार आहे. या मोठे मनाने 1-1 रुपये सुद्धा दे भाऊ. राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आपण जे 1-1 रुपये आम्हाला राष्ट्रीय मराठा पार्टीला आपण निधी दिला पक्षनिधी म्हणून, त्याच्याबद्दल राष्ट्रीय मराठा पार्टीचा अध्यक्ष या नात्यानं पत्रकारांचं आणि आपल्या मतदार बंधू आभार मानतो. आणि असंच आम्हाला सहकार्य लावा आणि निवडणुकीसाठी भरघोस मदत करा अशी आपल्याला विनंती करतो.